एकदा एक राजा शिकारीच्या उद्देशाने त्याच्या सैन्यासह जंगलातून जात होता. तिथे कोणताही शिकार दिसत नव्हता, म्हणून ते हळूहळू घनदाट जंगलात शिरले. ते थोडे दूर गेले असताना त्यांना काही डाकूचे लपण्याचे ठिकाण दिसले. तेथे पोहोचताच जवळच्या झाडावर बसलेला एक पोपट म्हणाला, "थांबा थांबा, एक राजा येत आहे. त्याच्याकडे खूप माल आहे. लुटमार करा, लुटमार करा, लवकर या, लवकर या." पोपटाचा आवाज ऐकून सर्व डाकू राजाकडे धावले. डाकूंना त्यांच्या दिशेने येताना पाहून राजा आणि त्यांचे सैनिक पळून गेले. ते मैलभर पळत राहिले. त्यांना समोर एक मोठे झाड दिसले. ते थोडे विश्रांती घेण्यासाठी त्या झाडाजवळ गेले. झाडाजवळ पोहोचताच त्या झाडावर बसलेला पोपट म्हणाला, "ए राजन, आमच्या संताच्या झोपडीत तुझे स्वागत आहे. आत ये, पाणी पे आणि विश्रांती घे." हे ऐकून राजा आश्चर्यचकित झाला आणि विचार करू लागला की एकाच प्रजातीच्या दोन प्राण्यांचे वर्तन इतके वेगळे कसे असू शकते. राजाला काहीच समजत नव्हते. तो पोपटावर विश्वास ठेवत संन्यासाच्या झोपडीकडे आत गेला. तो संन्यासाला नमस्कार करून त्याच्याजवळ बसला आणि त्याला त्याची संपूर्ण कहाणी सांगितली. नंतर हळुवारपणे विचारले, "ऋषीवर, या दोन पोपटांच्या वर्तनात इतका फरक का आहे?" ऋषींनी सर्व काही धीराने ऐकले आणि म्हणाले, "हे काही नवीन नाहीये राजन. हा फक्त संगतीचा परिणाम आहे. दरोडेखोरासोबत राहून पोपटही दरोडेखोरासारखा वागू लागला आहे आणि त्याची भाषा बोलू लागला आहे. म्हणजेच माणूस ज्या वातावरणात राहतो त्यासारखा बनतो. माझे म्हणणे असे आहे की मूर्ख देखील विद्वानासोबत राहून विद्वान बनतो आणि जर विद्वान मूर्खाच्या संगतीत राहिला तर तो देखील मूर्ख बनतो. तात्पर्य: काळजीपूर्वक विचार करून संगती ठेवावी."